सख्खा भाऊ, सख्खी बहीण. संक्रांती येते, लग्नानंतरचा माझा पहिला सण आहे. मला मोठं गिफ्ट हवंय. मग संक्रांतीला यायचं ना, आत्ता कशाला तडमडलीस? तुम्ही आपली जमीन विकताय असं कळलं. पैशांसाठी हवऱ्या असलेल्या माझ्या नवऱ्याने मला इथे हिस्सा मागायला पाठवलाय. ये बसून एकमेकांना शिवाय घाल. शायनिंग कमी कर आणि हिश्श्याबद्दल बोल. घरी जाऊन मला सासूबाईंच्या शिव्या खायला उशीर होतोय. जमिनीचा हिस्सा तर तुला मिळणार नाही. मग यापुढे जेव्हा जेव्हा माझा नवरा या घरात येईल तेव्हा या दाराबाहेरच थांबेल, घरात येणार नाही. चांगलं आहे, आपल्या घराबाहेर बांधलेल्या रॉकीला तरी कंपनी मिळेल. रॉकी, यू गॉट अ न्यू फ्रेंड माय बॉय, सेम ब्रीड. अति करतोयस. एकतर पैसे दे नाहीतर हिस्सा दे. कालच पप्पानी तुझ्यासाठी हा 30 लाख रुपयांचा चेक काढून ठेवला होता. हा चेक तुला तेव्हाच मिळेल जेव्हा तू माझे चोरलेले टी शर्ट, हुडीज, जॅकेट सगळं मला आजच्या आज परत आणून देशील. सर पर कफन बांधणाऱ्या बहिणी भावाचे चोरलेले कपडे कधीच परत देत नाहीत. हा तुझा चेक, तुझे पैसे, तुझी जमीन काहीच नकोय मला, पण तुझे कपडे परत मागायचे नाहीत. येते मी आणि आई बाप्पांना सांग मी येऊन गेले. बाय बाय. टोपी पण घेऊन गेली.